नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, ब्युटी या संदर्भातले व्हिडिओज मी घेऊन येत असते। ही जी फॅमिली आहे ना, ही माझ्याबरोबरीनं ग्रो होतीये, ग्लो होतीये। तुम्हाला जर का माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। केसांना विशेष चमक यावी किंवा आपले केस मऊसूत व्हावेत, आज आपला गुड हेअर डे असावा असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा कुठल्या तरी फंक्शनला जायचं आहे बाबा आणि स्पा करण्यासाठी वेळ नाही आहे, तर मग अशा वेळेला केसांमध्ये चमक कशी आणायची किंवा मग केसांवर खूप साऱ्या केमिकलचा भडीमार झालेला आहे, त्यामुळे केस रुक्ष झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत, अशा वेळेला केसांना शाईन कशी आणायची असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। इन्स्टंट शाईन देणारा एक फॉर्म्युला आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा। केसांना इन्स्टंट शाईन देणारा फॉर्म्युला जर मला तुम्हाला सांगायचा असेल तर खूप सारे इन्ग्रेडियंट सांगण्यात काहीही पॉईंट नाही, मला माहिती आहे, त्यामुळे अजिबात तामझाम सांगणार नाहीये, अगदी थोडेसे इन्ग्रेडियंट सांगणार आहे आणि पटकन होणारी ही रेमेडी आहे, त्यामुळे अगदी निश्चिंत राहा। सगळ्यात आधी आपण इन्ग्रेडियंट्स काय घेणार आहोत ते जाणून घेऊया, ते का वापरतोय हे सुद्धा समजून घ्या आणि मग त्यानंतर कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगेन। तर सगळ्यात आधी आपण इथे घेत आहोत फ्लेक्स सीड्स। फ्लेक्स सीड्स हे आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त असतं, कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी असतात, त्यामुळे खूप सारं केसांना आपल्या पोषण मिळतं, शिवाय आपले केस मऊसूद व्हायला मदत होते। कारण त्यानंतर जे पाणी होतं की नाही, म्हणजे आपण जे फ्लेक्स सीड्सचं पाणी वापरणार आहोत तर ते पाणी खूप चिकट असतं, त्यामुळे आपल्या केसांना शाईन मिळत असते। सो मागे सुद्धा फ्लेक्सीडपासून मी तुम्हाला स्पा कसा करायचा हे सांगितलं होतं, त्यावेळेला जे आपण फ्लेक्सीडचं गरम करून पाणी वापरलं होतं, पेजसारखं जे पाणी असतं, थिक पाणी, तर त्या पाण्याचा आपल्या केसांना खूप सारा उपयोग होतो आणि त्यामुळे आपल्या केसांमध्ये जे काही ब्रेकेजेस असतील किंवा असं तुटलेले केस असतात ना, ते जर असं त्याच्यामध्ये जीव यायला मदत होते। म्हणजे थोडक्यात वृक्ष केसांना छान टवटवीत करण्यासाठी फ्लेक्स सीडचा वापर इथे आपण करतो आहोत। त्यानंतर पुढचा घटक आहे ते म्हणजे तांदूळ। आता तांदळाच्या पाण्यामुळे आपल्या केसांना किंवा आपल्या चेहऱ्याला किती सारा फायदा होतो हे मी तुम्हाला अनेक माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कारण कोरियन ज्या बायका असतात त्यांचे केस खूप असे लांब आणि मऊसूत असतात, कारण ते तिथे तांदळाच्या पाण्याने केस धुतात किंवा वर्षानुवर्ष त्यांच्याकडे ही प्रथा चालू आहे। म्हणूनच तांदळाच्या पाण्यापासून किंवा फर्मेंटेड जे तांदळाचं पाणी असतं ते आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त असतं, त्यामध्ये खूप सारे जीवनसत्व असतात आणि हे जीवनसत्व आपल्या केसांच्या वाढीसाठी किंवा आपल्या केसांची मुळं घट्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात। तर हे उपयुक्त आहेच आहे, शिवाय आपल्या केसांना छान शाईन देण्यासाठी किंवा एक काय म्हणतात ना, हेल्दी केस दिसावेत यासाठी इथे तांदळाचा वापर करतो आहोत। तर किती घ्यायचं, काय घ्यायचं हे मी पुढे सांगेन। त्यानंतर तिसरा घटक आहे ते म्हणजे कोरफडीचा गर। आता इथे मी ॲलोवेरा जेल म्हणत नाहीये, कोरफडीचा जेल म्हणत नाहीये, बाजारात मिळणारं आपल्याला लिटरली कोरफडीचा गर घ्यायचा आहे। आता हा जो तिसरा इन्ग्रेडियंट कोरफडीचा गर मी तुम्हाला सांगते तो स्किप केला तरी सुद्धा चालेल, कारण प्रत्येकाकडे कोरफडीचं पान असेलच असं नाही, पण जर का तुमच्याकडे असेल तर प्लीज त्याचा वापर करा, कारण हे इथे खूप उपयुक्त ठरणार आहे। आता ते कसं करायचं, बऱ्याचदा आपण ते कोरफडीचं पान घेतो आणि त्याच्या टोकाला असं एक येलो व्हाईट असं असतं, बरोबर, ते कट करायचं, कारण ते आपल्या केसांसाठी किंवा कशासाठी ते अजिबात उपयोगी नसतं, त्यामुळे हार्म होण्याची शक्यता असते। सो कोरफडीचं पान घ्यायचं आणि मी एरवी तुम्हाला सांगते की कोरफडमधून कट करायची आणि त्याच्या वड्या वगैरे करायचं, तर तसं करायचं नाही। या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, कोरफडीचं पान जे आहे ते खाली ठेवायचं आणि त्याच्यावर लाटण्याने छानपैकी प्रेस करायचं, मग त्यानंतर जर लिक्विड बाहेर येतं, थोडासा गर बाहेर येतो ना, तो गर आपल्याला वापरायचा आहे।
किंवा मग जर का आपण वड्या केल्या तर ते छानपैकी स्मॅश करता आल्या पाहिजे, मग ते आपल्याला मिक्सरमधून वगैरे काढावं लागतं. तर असं काहीतरी करून ते मऊसूत झालं पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. आणि 2 चमचे आपल्याला तो कोरफडीचा गर हवा आहे. परत एकदा सांगते, जर का तुमच्याकडे ताजा कोरफडीचा गर नसेल तर तुम्ही हा घटक स्किप केला तरी सुद्धा चालू शकेल. तर आता हे सगळं बनवायचं कसं आणि किती किती घ्यायचं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्लेक्स सीड्स घेऊयात, म्हणजे जवस. 2 चमचे घ्यायचं. एक कढई घ्या किंवा एखादं पातेलं घ्या. त्या पातेल्यामध्ये 2 चमचे जवस टाका, त्यानंतर 2 चमचे तांदूळ टाका आणि त्यानंतर आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर पूर्णपणे ते छानपैकी उकळून घ्यायचं. आता हे उकळत असताना ते हलवत राहायचं, नाही तर खाली भात थोडासा लागतो, कारण पाणी आपल्याकडे कमी असतं किंवा जवस चिकट असतं, त्यामुळे ते खाली लागू शकतं. त्यामुळे छानपैकी ते हलवत राहायचं. आणि त्यानंतर जेव्हा भात जो आहे तो अर्धा असा कुक होतो, म्हणजे पूर्ण भात शिजवायचा नाही, अर्धा भात शिजवायचा, पेजसारखं झालं, जर असं उकळी आली आणि त्याच्यानंतर घट्ट झालेलं आहे मिश्रण, ते पाणी जे आपण टाकलं होतं ते पाणी घट्ट झालेलं आहे असं आपल्याला दिसलं की मग गॅस बंद करून टाकायचा. म्हणजे या सगळ्या प्रोसेसला हार्डली 3 ते 4 मिनटं लागतात. आणि मग त्यानंतर खाली घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोरफडीचा गर टाकायचा आहे. आता कोरफडीचा गर सुद्धा तुम्ही 2 चमचे घ्या, तो टाका आणि छानपैकी फेटून घ्या. आता या 3ही मिश्रणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जो कुठला शॅम्पू एरवी वापरतो तो शॅम्पू यामध्ये मिक्स करायचा आहे. जर का तुमचे खूप मोठे केस असतील तर तुम्ही जेवढा शॅम्पू घेता 2 चमचे 3 चमचे साधारण तेवढी क्वांटिटी घ्या आणि ते त्याच्यामध्ये टाका आणि छानपैकी मिक्स करा. किंवा मग आता मी माझ्या केसांसाठी मला 1-1.5 चमचा पुरतो, तर तेवढा शॅम्पू मी घेतला आणि छानपैकी मिक्स केला. बरं, जर का तुम्ही तेल लावलं असेल तर ते तेल निघण्यासाठी मात्र तुम्हाला शॅम्पू जरा जास्त लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार शॅम्पू त्यामध्ये ॲड करा आणि छानपैकी हे सगळं मिक्स करा. आणि आता काय करायचं, या सगळ्या मिश्रणाने आपले केस छानपैकी धुवून टाकायचे. जेव्हा की आपण हे थोडं थोडं मिश्रण टाकणार, बरं सगळं एकत्र डोक्यावर टाकू नका, थोडंसं टाका. त्याच्यानंतर छानपैकी मसाज करा, तुमच्या केसांच्या मुळांना मसाज करा. त्यानंतर खाली टोकाला पण छानपैकी ते लावून घ्या, कारण त्याचं सगळं जे पोषण आहे तांदूळ आणि फ्लेक्स सीड्सचं ते तुमच्या केसांना मिळायला हवं. तर अशा पद्धतीनं वेळ घेऊन मसाज करून असं छानपैकी केसांना शॅम्पू करा, केस धुवा. आणि त्यानंतर तुम्ही जे कंडिशनर वापरता ते कंडिशनर वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल. जे तुम्ही रेग्युलर यूज करत असाल ते तुम्ही करू शकता. पण या 2 ते 3 गोष्टी ॲड झाल्यामुळे तुमचे केस इतके सिल्की आणि छान होणार आहे आणि तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात. कारण तुम्ही आत्ता बघत असाल तर माझे केससुद्धा जे सिल्की दिसतात, तर मी हा प्रयोग करून झालेला आहे. आणि हा प्रयोग मला मजेशीर वाटतो, कारण इतके पटकन आपले केस सिल्की होतात. मग त्यानंतर थोडासा ब्लो ड्राय केलं तरीसुद्धा आपण फंक्शनला जाण्यासाठी रेडी असतो. आणि आज मी जेव्हा शूटिंगला गेले तेव्हा माझ्या हेअरड्रेसरनी सुद्धा मला विचारलं की मॅम, आज तुमचे केस अचानक एवढे असे मऊ वाटत आहेत आणि शाईन का करतायत. तर मी तिलासुद्धा आज मी अशा पद्धतीनं ही रेमेडी केसांना लावून आलेली आहे. आणि आणखीन तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिला त्या खूप इंटरेस्टिंग वाटल्या. ती म्हणाली मॅम मी पण करून बघते. तर ती म्हणाली की इतके छान केस आहेत, मी तुम्हाला दाखवू का की ते कसे दिसत आहेत मागून. आणि म्हणून तिने ते जरा व्हिडिओ शूट करून वगैरे मला दाखवलं होतं. सो अशा पद्धतीनं याचे रिझल्ट्स येतात. तुम्हालासुद्धा नक्की रिझल्ट्स येतील. आणि आले तर काय करायचं आहे, मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला की नाही वाटला. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी आत्ता चॅनलवर नवीन व्हिजिटर्स असतील त्यांना सांगेन की चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.